नीट काम करता येत नाही का तुला? झेपत नाही तर कशाला करतो काम? दे ना नोकरी सोडून. उद्या लाकडाची क्वालिटी वर खाली झाली तर केवढ्याला पडेल? चल घरी निघ. अहो असं नका करू साहेब, चूक झाली माझ्याकडून. मला कामाची लय गरज आहे. गरज आहे ना, मग असं माजल्यावानी काम का करतोय? नीट बघून काम करता येत नाही का? एवढ्या बारीने चूक झाली, परत नाही मी अशी चूक करायचो. परत जर चूक झाली ना, बुडावर लात घालून बाहेर हाकलेन आणि पगार पण देणार नाही. चल कामाला नाक. माफ करा साहेब, लागतो कामाला. साहेब आजचं पैसे ठीक आहे, हे पैसे आणि रोजंदाराची ही पावती आणि घरी जायचं. उगाच लोट घेऊन काम करायचं आणि आमच्या अंगाशी यायचं. जा निघ. डॉक्युमेंट्स सापडत नाहीयेत. ते मला काय सांगू नका, फक्त 5 मिनिटं आहेत तुमच्याकडे. त्याच्यानंतर मी डॉक्युमेंट जमा करून घेणार नाही, नाहीतर डायरेक्ट 6 महिन्यांनी यायचं. काय करताय ही? काय करणार आहेस एवढं शिकून? आता समजा येळ तर तुझा संसारातच जाणार आहे, आणि त्यात आता तर रायाने कारखान्यातनं कामावून बी काढून टाकले तुला. मग ही समजा शिकून तुला तसं जगायला तर मिळलं पाहिजे की. हे बघ कृष्णे, तुला सीए व्हायचं आहे का आयुष्यभर कारखान्यात चाकरी करायची आहे ही तुझं तू ठरव. जा तू कारखान्यात, पण अभ्यासातलं लक्ष अजिबात कमी होऊ द्यायचं नाही. मामे, तुझं स्वप्न आता नाही पूर्ण करता येणार मला. मला ही परीक्षा नाही देता येणार ग. तू किती आस लावून बसली असशील ना ग, माझी कृष्णी सीए होणार. आणि मी साधा तुला एवढा आनंद पण देऊ शकली नाही ग. लय रडत बसू नको. तुझं डॉक्युमेंट जमा झाल्यात, तू परीक्षा देऊ शकते. ही तर माझं हॉल तिकीट आहे, म्हणजे मी परीक्षेला. ते समजा जाऊ दे, तू हे समजा कसं केलंस? त्यांनी तर डॉक्युमेंट घेणार नाही असं सांगितलं होतं ना. काय केलं, कसं केलं, त्याचं तुला काय करायचं आहे? तुझं काम झालं ना, मग विषय संपला. राया, तू आज माझं लई मोठं काम केलंस बघ. मी ही परीक्षा दिली नसती ना तर माझे 6 महिने असेच वाया गेले असते बघ, आणि माझ्या अभ्यासाची लिंक बी तुटली असते, आणि माझ्या अभ्यासावरनं मनच उडालं असतं बघ. पण तू आज माझं लई मोठं काम केलंयस. थँक्यू राया. मी फ्रेश होऊन आलो. मनानं जितका आळवाय
तितकाच राग आहे नाकार साहेबांच्या. पण आज समद माफ आहे तुला. हे अजून कसं आला नाही ते? एवढ्यात यायला पाहिजे होतं. आजकाल लयच उशीर करायला लागलेत यायला. अरे हो आलोय. पाहिजे उशीर झाला की लगेच फोनवर फोन करायचं. वायच उशीर झालाय वे. हा वाजल्यात बघितलं का किती? आणि काय हो, गेले काही दिवस बघते मी, तुम्ही रोजच उशीर येताय घरी. काय करत काय असता? असे लगा माणूस कटून आलाय, त्याला पाणी बिणी काय इचरायचं सोडलं नसतं. प्रश्नावर प्रश्न इचरून त्याच्या तोंडाचं पाणी पळावती. आणते पाणी. लयच काम असतं का हो नव्या नोकरीमध्ये? काम मला कसलं काम? आला का गेल्या सुपरवायझर मला बघितल्या उभा राहतो. पावसाबाची माणसं म्हणून त्याला लय अप्रग वाटतं. ऑफिसात सुद्धा एसी आहे, तिथं बसून खुर्ची नुसता आडरी सोडतो मी. पाणी मागा, चहा मागा, कॉफी मागा, दुसऱ्या मिनिटाला हजर. बरं झालं दारू पित नाही, तर दारू सुद्धा आणून दिली असती त्यांनी मला. लावाच तुम्ही दारूला हात. मग बघते तुमच्याकडं. जेवायला वाढलंय, जेवून घ्या. अगं हो, काय काय जेवणानंतर असे एका जागेवर खुर्चीत बसून माझी पाटले दुखते. माझ्या दाबून देते का? बर झोपा तुम्ही. हवं आज काय भाजी घेतली बघा व्यापाऱ्याकडनं. मुकादम दादा म्हणलं नंतर पैसे दिले तरी चालतील. कसं असतं ना, आपण नीट वागलो, नीट राहिलो तर देव कुठं ना कुठं तरी आपल्याला मदत नक्कीच करतो. ह्याच्यावर माझा विश्वास बसलाय बघा. आणि ती मुकादम दादा माझ्यासाठी दुसरीकडे काम बी बघतो म्हणले ती. म्हणजे मग मंडईतलं काम झालं ना, मी तिकडं कामाला जात जाईल. दोघांच्या पैशातनं लवकरच आपलं सगळं कर्ज बी फिटेल बघा. आत्ता हे झोपलं बी लगेच. एशी मध्ये बसून एवढं कसं काय थकलंय? थकलं असते, करू दे आराम. एवढं कसं काय शर्ट मळलं यांचा? नक्की काय काम करते ती? हा मामी बोल की ग. हा कृष्णे, कशी आहेस ग तू? आता मस्त आहे बघ मी. आता मस्त आहे म्हणजे आधी काय झालं? अगं काय सांगू मामी तुला, मी सांगितलं होतं ना तुला सीएची परीक्षा देणार आहे. त्याचे डॉक्युमेंटच वेळेवर जमा झाले नाहीत बघ माझे. आणि मग मी तिथं गेले आणि बघते तर काय फाईल मध्ये माझे डॉक्युमेंटच नाहीत. मग ते सर मला सरळ म्हणले आता तुम्ही काय 6 महिन्यानंतर या, आता परीक्षा देता येणार नाही म्हणून. काय सांगू रायानं काय केलं काय माहिती. त्यांनी माझे डॉक्युमेंट समजे घेतले आणि आता मला परीक्षा देता येणार आहे बघ. पण मला कळलंच नाही रायानं कधी डॉक्युमेंट जमा केली ते. मग राया आहेतच गुणाचं. मला लई आनंद झालाय बघ.
मला रायासारखा जावई मिळाला. बरं कृष्णे, आता तुला काही अडचण येणार नाही ना परीक्षा द्यायला? अजिबात नाही बघ. राया नसताना तर माझ्या परीक्षेचं काय बी खरं नव्हतं बघ मामे. बरं आता तू चांगला अभ्यास कर आणि लवकरात लवकर यश येऊ बरं का कृष्णे. मामे तू अजिबात काळजी करू नकोस बघ. मी लई मन लावून अभ्यास करणार आहे. आणि बघच तू या पहिल्या परीक्षेतच 2B ग्रुप पार पाडते की नाही बघ. नाही होत. मी नाही होऊन देणार. त्या कृष्णीला वटणीवर आणायसाठी हिच्या शिक्षणाचा आधी काहीतरी केलं पाहिजे. कृष्णे, डबा भरून दे का? अरे देवा मामे, अगं राया निघालाय कारखान्यावर, त्याचा डबा भरते बघ मी. त्याला लगेच द्यायचंय. तुला काही महत्वाचं नाही ना बोलायचं? नाही. हा काय र देवा, अगं काय केलंस ग हे कृष्णे? अगं किस्ता निष्काळजीपणा आहे ग तुझ्यात. देवानं डोळं दिले ती नव्हता, मग पुढे बघून चालता येत नाही? अहो चुकून झालं गुली मावशी. कृष्णा, उशीर होतोय मला, जातो मी. अरे राया थांब की. राया राया, अरे डब्बा तरी घेऊन जा की. अरे राया. बाई 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 बाई, बिचारा राया. कंच्या जन्मीचं पाप केलं होतं त्यानं, ती त्याला असली बायको मिळाल्या. अगं कारखान्यात बी तुझं ध्यान नसतंय म्हणून कारखान्यात न काढलं तर घरात बी हीच तरावी. बिचारा राया, आता काय करायचं? बायको असून बी त्याच्यावर हे येळ आल्या. गेला का नाही तुझ्यामुळे ते उपाशी? कृष्णा, अगं काय करतेस? अगं डबा सांडलं तुझ्या सुनानं माझ्या रायाचा. ध्यान कुठं असते तिचं कामात. आता उपाशीच गेला का नाही माझा राया तिच्यामुळं? काय कृष्णा, अगं काय ऐकते मी हे? तुला त्याचा डब्बा आधीच भरून ठेवायला काय झालं? तुला माहिती आहे ना तो कामावर जाताना गडबडीत असतो. अहो आत्या, मी येळेवरच भरला होता डब्बा, पण येत पर निस्ता धसमुसळेपणा. निस्ता धसमुसळेपणा आहे बघ स्वभावात. अजाबात ध्यान नसतंय बघ तिचं. आता घाई गडबडीत पडला डबा. बरं चुकून पडला का मुद्दाम पाडला कुणास ठाऊक. नाही नाही गुली मावशी, मी मुद्दामून का करीन सांगा बरं. अगं मुद्दाम नाही केलंस, पर तुझ्यामुळं आता राया उपाशीच राहील. त्याचं काय? मी एक काम करते, पटदिशी दुसरा डब्बा भरते आणि स्वतः जाऊन कारखान्यावर देऊन येते. हा हा चालेल, तसं कर. अनिल नाही तर सोपान जाऊन देऊन येतील. अहो आत्या, ते दोघे बी नाही आहेत घरात आणि ऋतिक भाऊजी बी सकाळी लवकर गेलेत. मीच जाऊन देऊन येते. असं पण कारखान्यावर माझं महत्वाचं काम आहे. अगं पर तू कारखान्यावर गेल्यावर घरातली कामं कोण करणार? फुले, अगं करता येतील, त्यात काय एवढं? आपण वाटून घेऊया. तू भांडी घास, मी बाकीचं आवरून घेत. कृष्णा, जा तू जाऊन त्याला कारखान्यावर डब्बा देऊन ये. हा आणि ऐक, त्याला समजून सांग उशीर का झाला ते, तो नक्की समजेल. काय माहित, समजून घेतोय की आमच्यातला दुरावा आणखी वाढतोय. आय 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 गो, अयो गुले, करती. एका जागेवर खुर्चीत बसून बसून माझी पाटले दुखते. बस दाबून देते का? एवढं कसं काय शर्ट मळलं यांचं? नक्की काय काम करते ती? ताई, अर्धा किलो कांदे, नारळ, पाव किलो वांगी द्या ना. हो मावशी. अहो मामी, कुठं हरवलाय? पुढे गिरायक आले ते बघा की. हा बोला दादा. अर्धा किलो कांदे आणि पाव किलो वांगी द्या ना ताई. किती झाले? 42 रुपये. अहो मामी, भक्ती, मलाही सांगतेस का ग पावती कसली आहे ती?
तर मजुरीची पावती आहे, कुठल्या तरी वखरीची आहे वाटतं. म्हणजे आमचं हे वखरीत काम करतात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कृष्णा. कसे तुम्ही सगळे? मस्त. तू कशी आहेस? मी ठीक आहे. कृष्णे, तुला इथं बघून खूप आनंद झाला बघ. तू नव्हती ना तर कारखान्यात सतत काहीतरी कमी असंच वाटत राहायचं. खरंय विद्या तुझं. कृष्णा, बरं झालं बघ तू परत आलीस. तू नव्हतीस ना तर कामात मनच लागत नव्हतं बघ. तू असलीस ना की कसलंच टेन्शन नसते कृष्णा. मनाला एक समाधान असते. काही चुकलं, काही 19-20 झालं तर तू समजून घेतेस, सुधरून घेतेस. चुका करत बसत नाहीस तर आम्हाला काम कसं चांगलं होईल हे शिकवतेस. अहो, असं काही बी नाहीये. तुम्ही समजेच लय हुशार आहे, म्हणूनच भाऊसाहेबांनी तुम्हाला नोकरीवर ठेवलंय ना. अगं पण कृष्णे, तू गेल्यापासून इथं आमच्या सगळ्यांची कामं अडली होती बघ. तुझ्या विना असं वाटत होतं की आमचा मेंदूच काढून कुणीतरी बाहेर ठेवलाय. इतकी सवय झाली तुझी. कृष्णा, अगं मला तर काय सुद्धा सुधारणा झालंय. तू कसं काय 5-5 कारखान्यांचं अकाउंट हँडल करत होतीस? सर, ती आली ना आता, ती शिकवल तुम्हाला. नाही, मी काम करायला नाही आली. म्हणजे अगं कृष्णा, असं नको करू. तू बोलणार आहे अशी. ये ना ग परत. ती आता माझ्या हातात नाही राहिलं. मी रायाला डब्बा द्यायला आले होते. तुमच्या सगळ्यांचं काम चालू द्या, मी आले डब्बा ठेव. तुमचा इंटरव्ह्यू चांगला झालाय. तुम्ही उद्यापासून येऊ शकता. थँक्यू सर. या तुम्ही. ही पुस्तकं तू इथं काय करतेस? हा? अरे, अरे पण माझं ऐक तरी, मी काय म्हणते ते तरी बघ. ते काय चाललंय तुझं? हा? तुझ्याशी वाईच काय चांगलं वागलो? तू त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. तुला काय वाटलं तुझ्या परीक्षेचा फॉर्म काय भरला मी तर तुला कारखान्यात येऊन देईल मी? ते शक्यच नाही. तू विद्यार्थ्यांच्या कारखान्याचं, कोहिनूरचं नाव बातमीत मिळवलंयस. तुझ्यामुळे त्या विश्वजित साहेबांनी माझं सगळ्यांपुढे पान उतारा केला. भाऊसाहेबांवरचा विश्वास उडालाय असं म्हणलेत ते. आणि तू मला इथं जवा जवा दिसतील तवा तवा मला त्यांचं बोलणं ऐकू येत राहील. त्यामुळं आता तुला इथं अजिबात एंट्री नाही. अरे पण मी तुला 1000दा सांगितलंय, मला या कारखान्याच्या आजूबाजूला पण दिसली नाही पाहिजेस तू. मग इथं काय करतेस? हा? चालते हो इथं आत्ताच्या आत्ता. मी इथं काम करायला नव्हते आले. मग कशाला आली होतीस? इथल्या माणसांना तुझ्यासारखं निष्काळजीपणानं काम कसं करायचं ते शिकवायला आली होतीस का? मी तुला डबा द्यायला आले होते आणि माझी पुस्तकं न्यायला आले होते जी तुझ्या केबिन मध्ये होती. मी इतका पण स्वाभिमान घाण ठेवलेला नाहीये राया की कुणीतरी माझी चूक नसताना मला कामावरनं काढून टाकलंय आणि तरी पण मी जाऊन तिथं काम करत बसलीये.